बातमी आहे दापोडी येथील 20 दशलक्ष लिटर मैला शुद्धीकरण केंद्रातून सांडपाणी थेट नदीपात्रात सोडली जात असल्याची। दापोडी येथील 20 दशलक्ष लिटर क्षमतेचा मैला शुद्धीकरण केंद्र आहे। या ठिकाणी सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नदीपात्रात सोडण्यात आले। गंभीर बाब म्हणजे मैला शुद्धीकरण केंद्रातील कामगार हे मैला कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय उचलण्याचे काम करत होते। कामगारांच्या पायात बूट नव्हते, हँड ग्लोव्ज नव्हते। हा सर्व प्रकार पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकारी निकम साहेब यांच्या समोर चालू होता। त्यांच्यासोबत ठेकेदार देखील हजर होता, परंतु त्या ठेकेदाराला बोलण्याची किंवा या सर्व चालू असलेल्या प्रकाराची विचारायची देखील हिंमत झाली नाही, असे पालिकेचे अधिकारी काम करत आहेत। मैला शुद्धीकरण केंद्रातील कामगारांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे। या सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडण्यात आले। या प्रश्नी तेथील सुपरवायझर यांनी विचारले असता त्यांच्याकडे कसल्याही प्रकारची उत्तरे नव्हती। या मैला शुद्धीकरण केंद्रात सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी नदीपात्रात वारंवार सोडण्यात येत आहे, असे निदर्शनास आले। यामुळे नदीपात्रातील जीवसृष्टी धोक्यात आली आहे। संबंधित ठेकेदारामुळे नदीपात्रातील प्रदूषण वाढत आहे। या प्रकरणाची गंभीर दखल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी घ्यावी। संबंधित प्रकारची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमी आणि आम आदमी पार्टीचे रविराज काळे, ऋषिकेश कानवटे, नीरज सुतार यांनी केली आहे। अन्यथा महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे। नमस्कार। आज या ठिकाणी दापोडीचं जे काही सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे, जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारीत येतं, आज या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया पाण्यावरती कसल्याही प्रकारे प्रक्रिया न करता सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून सांडपाणी हे सर्रासपणे नदीपात्रात सोडलं जात आहे। जो एसटीपीमधून जे काही पाणी आतमध्ये येते हे पूर्ण भेसाळयुक्त पाणी हे सरळ असंच पवना नदीपात्रात जात आहे। तर याकडे ठेकेदार हा सर्रासपणे या गोष्टी करतोय, परंतु पालिका अधिकाऱ्यांनी सुद्धा याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे। याच्या अगोदर सुद्धा पिंपळे निलख येथील सांडपाणी सांडपाणीवरती कसलीही प्रक्रिया न करता सांडपाणी नदीपात्रात सोडलं जात होतं। हे आम्ही महानगरपालिकेच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिल्यानंतर तिथे कारवाई झाली, परंतु आज या ठिकाणी सुद्धा सांडपाण्यावरती कसलीही प्रक्रिया न करता सांडपाणी पूर्ण भेसाळयुक्त, आता पाण्याचा फ्लो त्यांच्याकडनं कमी केला आहे, परंतु हे सांडपाणी नदीपात्रात सोडलं जात आहे। तर माझी महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे की या संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत चौकशी करावी आणि जो कोण ठेकेदार याच्यामध्ये दोषी आहे या ठेकेदाराला त्वरित काळ्या यादीत टाकण्यात यावं, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। आणि या ठेकेदारास पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई करण्यात यावी, आमची प्रामुख्याने मागणी असेल। हा संबंधित सर्व प्रकार पाहिल्यानंतर महानगरपालिकेचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांना सांगितल्यानंतर हे पाणी त्यांनी बंद केलेलं आहे। ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी पाणी बंद केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। म्हणजे हा प्रकार नागरिकांनी उघडकीस आणल्यानंतरच अधिकारी काम करतात, हे कुठेतरी चुकीचं आहे। महानगरपालिका आयुक्तांनी या गोष्टी गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे। पाणी तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे त्यांनी आता सध्या बंद केलेलं आहे।